नमस्कार मित्रांनो, मी सध्या उभा आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र स्थळांपैकी एक कोल्हापूरची श्री महालक्ष्मी मंदिरात। आज आपण फक्त दर्शनच नाही तर या मंदिराच्या इतिहासाची आणि वास्तुशिल्पीचीही एक छोटी सफर करणार आहोत। कोल्हापूरच्या रस्त्यावर भक्तांची रांग भारी। पहा, इथे रोज हजारो भक्त माता महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात। रांग लांब असली तरी वातावरण इतकं भक्तिमय आहे की थकवा जाणवत नाही। हे मंदिर सुमारे 11व्या शतकात बांधले गेले आहे। काळाच्या ओघात अनेक बदल झाले, पण या मंदिराचं मूळ सौंदर्य अजूनही तसंच टिकून आहे। रांग भारी। तब्बल 2 ते 2.5 तासानंतर आम्ही मंदिराच्या मेन गेट समोर आलो। या दगडी भिंतींवर केलेलं कोरीव काम बघा। प्रत्येक शिल्पात देवदेवतांचे सुंदर तपशील दिसतात। त्या काळात कोणतीही मशीन नव्हती, पण कलाकारांनी हाताने तयार केलेली ही कलाकृती आजही आपल्याला थक्क करून जाते। या वातावरणात एक दिव्य शांतता जाणवते आणि मन खरोखर प्रसन्न होतं। शेवटी 4-4.5 तासानंतर आमचं दर्शन झालं। तर असं छान दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। तर मित्रांनो, अशी झाली आजची आपली महालक्ष्मी दर्शन यात्रा। इतिहास, भक्ती आणि वास्तुकलेचं अप्रतिम मिश्रण असं हे मंदिर प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी जरूर पाहावं। जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या प्रवासात। जय अंबाबाई।